दर्शकांनो, जीएम न्यूज मध्ये मी नेहा मग सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजकाल आपले जे राहण्याची व्यवस्था आहे आणि आपण जे राहतो आहे किंवा आपली जी खानपानची आपण जी जीवनशैली आहे, जीवनशैली आपण जगतो आहे किंवा आपले जे काही आपण हाड दुखणे किंवा सांधे दुखणे या सगळ्या समस्यांना आपण सामोरे जात आहोत। पण त्याच्या मागे काही कारणं असू शकतात, काही लक्षणं असू शकतात, सांधेदुखी व त्याचबरोबर जॉईंट रिप्लेसमेंट व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या टॉपिकवरती आज आपण चर्चा करणार आहोत। मी आज आलेली आहे महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यवतमाळ येथे। महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेली 8 वर्षे झाली आहेत यवतमाळमध्ये सेवा देत आहे। पण त्याचबरोबर इथले जे डॉक्टर आहेत, संचालक डॉक्टर सागरजी झोपाटे सर, आणि मला सांगताना अतिशय आनंद होतोय की आज आपल्यासोबत उपस्थित आहेत यवतमाळ येथील IMA चे सेक्रेटरी डॉक्टर सागरजी झोपाटे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। आणि महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती घेणारच आहोत। पण त्याचबरोबर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सांधेदुखी, जॉईंट रिप्लेसमेंट व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर, पुणे, मुंबई येथून अद्ययावत व अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षणानंतर व सेवेनंतर आता आपल्या शहराच्या सेवेत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सागर झोपाटे, MBBS, MS, DNB, ऑर्थो, मुंबई। 24 तास अत्यावश्यक सेवा, अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, कान नाक घसा विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग विभाग, जनरल सर्जरी विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, एक्सरे सुविधा, अंतर्गत फार्मसी, अंतररुग्ण विभाग, पॅथॉलॉजी लॅब, 24 तास अपघात विभाग। डॉक्टर सागर झोपाटे, महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वीर वामनराव चौक, यवतमाळ। पण सर्वात आधी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सागरजी झोपाटे सर। आपण सर्वात आधी सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करत, तर तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। नमस्कार। तर जसं की 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 8 वर्षांपासून महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला आपण सातत्याने सेवा देतच आहात। सर्वात आधी मला हे सांगाल की जेव्हा 8 वर्षांच्या आधी आपण महालक्ष्मी हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती तेव्हा एकंदरीत काय अडीअडचणी आलेल्या होत्या किंवा मग काय गोष्टी फेस कराव्या लागल्या जेव्हा तुम्ही इथे न्यू होतात, काय सांगाल? नमस्कार। मी जेव्हा सुरुवातीला माझं संपूर्ण ऑर्थोपेडिक्सचं शिक्षण आणि फेलोशिप सगळं झाल्यानंतर मुंबईवरून इथे यवतमाळला आलो, तर माझ्या मनामध्ये एक विचार होता की आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी आणि आपल्या यवतमाळकर लोकांसाठी आपण सांध्याच्या प्रक्रिये, सांध्यांचे उपचार, सांध्यांचे ऑपरेशन याच्यासाठी एक सेंटर सुरू करावं। यासाठी ऍडव्हान्स पद्धती, जसं आपल्याला माहिती आहे की सांध्यांच्या आजारांसाठी लोक उपचारासाठी पहिले नागपूर, पुणे, मुंबई या ठिकाणी जायचे। या सगळ्या ठिकाणी जाऊन ते उपचार घ्यायचे जे कदाचित त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते, थोडे पैशाच्या हिशोबाने ते थोडे महागही त्यांना पडत होते। पण ह्या सर्व नागपूर आणि पुण्याचे उपचार आपण यवतमाळ सारख्या एका छोट्या शहरामध्ये सुरू करायचं, हा एक मोठा प्रकल्प माझ्या डोक्यामध्ये सुरू होता। जेव्हा मी आलो त्यावेळेला इथे यवतमाळमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन्स ऑलरेडी जे अवेलेबल आहेत आणि ज्यांची सेवा काही वर्षांपासून, खूप वर्षांपासून आपल्याला मिळते आहे, याच्यामध्ये सुधारित अजून आपण काय करू शकतो असा माझ्या मनामध्ये विचार होता। आणि त्याला अनुसरून मी हे महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 2017 साली सुरू केलं। यावेळेला या हॉस्पिटलमध्ये आपण सांध्यांचा उपचार, त्याची शस्त्रक्रिया, अत्याधुनिक त्याच्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स, सर्जिकल इक्विपमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अवेलेबल केल्या। सध्या आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे कृत्रिमरित्या सांधा बदलवणे, ज्याच्यामध्ये खांदा, गुडघा, हिप जॉईंट हे सुद्धा अवेलेबल, आणि आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बीणच्या शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये सांध्याच्या आणि गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया आपल्याला करता येतात, हे अवेलेबल आहे। आणि यासोबतच डॉक्टर योगिता झोपाटे या गायनेकोलॉजिस्ट या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। त्या इन्फर्टिलिटी आणि नॉर्मल आणि सिझेरियन सेक्शन ह्या डिलिव्हरीच्या उपचारांमध्ये त्या तज्ञ आहेत। डॉक्टर विशाल एलके जे जनरल सर्जन आहेत, लॅप्रोस्कोपी, ॲब्डोमिनल लॅप्रोस्कोपी सर्जरीज ते स्वतः इथे करतात। आणि 7 वर्षापासून आम्ही तिघही लोक हे महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्यवस्थितरित्या तुमच्या आशीर्वादाने सुरू आहे। बिलकुल, जसे आता तुम्ही तिघे मिळून महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सातत्याने सेवा देत आहात,
जसं मॅम गायनिक आहेत आणि इतरही जे डॉक्टर्स आहेत ते सेवा देत आहेत. पण सर आता तुम्ही जे सांगितले जी काही ट्रीटमेंट इथे होते, ज्या काही गोष्टींवरती उपचार इथे उपलब्ध आहे, त्याशी रिलेटेड काय काय सुविधा तुम्ही लोकांना प्रदान करीत आहात? काय काय फॅसिलिटीज महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही लोकांना देत आहात? आपलं महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 25 बेडचं हॉस्पिटल आहे, बरं. ज्याच्यामध्ये 3 बेड हे सर्जिकल आयसीयू साठी आहेत आणि बाकीचे बेड हे नॉर्मल पेशंट साठी आहेत. 2 ऑपरेशन थिएटर आहेत, एक जॉईंट रिप्लेसमेंट साठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर आहे आणि एक ऑपरेशन थिएटर आहे जे कॉमन आहे, ज्याच्यामध्ये आपण ट्रॉमा आणि बाकीच्या सर्जरी आपण त्या ठिकाणी करतो. सांध्याच्या उपचारांसाठी जे आर्थ्रोस्कोपी लागते, आर्थ्रोस्कोपी हे दुर्बीणचं शस्त्रक्रियेचं एक तंत्रज्ञान आहे. याच्यासाठी लागणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण 2017 पासूनच आपण अवेलेबल केली आहेत. त्यासोबतच काही शस्त्रक्रिया ज्यांना आपल्याला विशेष एक्सरे मशीनची गरज लागते, ज्याला आम्ही सियाम म्हणतो, ते सुद्धा सुरुवातीपासूनच आपल्याकडे अवेलेबल आहे. सांध्यांच्या रिप्लेसमेंटसाठी लागणारे सर्जिकल इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स हे सगळे आपण 2017 पासून इथे अवेलेबल केले आहे आणि याचा सगळ्यांचा उपयोग करून आपण सांध्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचं काम आपण इथे करत असतो. जसं की तुम्ही जी सांगितलेली आहे तुमची स्पेशालिटी ही ऑर्थोमधून झालेली आहे, जॉईंट रिप्लेसमेंट व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया इथे करण्यात येते. सर तुमचं या बाबतीचं जे एज्युकेशन आहे, जे प्रशिक्षण आहे ते तुम्ही कुठनं घेतलेलं आहे, कुठनं तुमचं क्वालिफिकेशन झालंय, मला त्याही बद्दल ऐकायला आवडेल. माझं MBBS हे GMC नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून झालेलं आहे. त्यानंतर डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड न्यू दिल्ली, त्याच्या अंडरगत मध्ये मी फोर्टिस हॉस्पिटल मुंबई इथून DNB ऑर्थोपेडिक्स केलं आहे. मी फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट अँड आर्थ्रोस्कोपी हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे डॉक्टर हेमंत वाकणकर सर यांच्या अंडर केलेलं आहे. हे सर्व शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मी यवतमाळला येऊन इथे वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा 2 वर्ष सेवा तिथे केलेली आहे. बिलकुल, नक्कीच. आणि खूप सातत्याने तुम्ही ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी आता आलेल्या आहेत ऑर्थोपेडिक मध्ये, त्या ऍडव्हान्स गोष्टी जास्तीत जास्त लोकांना देण्याचा, म्हणजे यवतमाळकर लोकांना देण्याचा तुमचा प्रयत्न आहे. तर ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत किंवा ज्या काही मशिनरीज आता आलेल्या आहेत, जी काही ट्रीटमेंट आलेली आहे ऍडव्हान्स, तर त्या रिलेटेड काही आम्हाला सांगू इच्छिता का? जे काही यवतमाळकर आपल्याला बघत आहेत त्यांना काय सांगाल? आता जे काही ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला खर्चही कमी लागेल किंवा मग त्रासही कमी होईल, अशा काही गोष्टी यावेळेस यवतमाळकरांना सांगू इच्छिता का? जसं दुर्बीणच्या शस्त्रक्रियांबद्दल जे सांध्यांच्या ट्रॉमॅटिक इंजुरीज आहेत, स्पोर्ट्स इंजुरीज आहेत, ऍक्सिडेंटमुळे झालेल्या किंवा काही लोकांना कंजेनायटल म्हणजे जन्मजात असलेल्या काही असे आजार की ज्याच्यामुळे त्यांना चालताना, फिरताना किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी करताना त्यांना सांध्यांचा त्रास होत होता. याच्यासाठी ज्या शस्त्रक्रिया गरजेच्या आहेत, जसं की आता आपण गुडघ्याचं बघितलं तर स्पोर्ट्स मध्ये फार कॉमन ACL लिगामेंट इंजुरी आपण ऐकतो नेहमी, लिगामेंट इंजुरी झाली, गादीला मार लागला, खांद्यामध्ये सुद्धा स्नायूंना मार लागला, मग त्यांचा स्नायू फाटला आहे. या करण्यासाठी ज्या दुर्बीण शस्त्रक्रिया आहे त्यासाठी जे आर्थ्रोस्कोपीचं जे सर्जिकल इक्विपमेंट असतं त्यांनी आपण त्याला कमी टाक्यांमध्ये, कमीत कमी त्रासामध्ये त्याची ती झालेली इंजुरी परत रिपेअर करू शकतो किंवा रिकन्स्ट्रक्ट करू शकतो, म्हणजे ती परत सुद्धा आपल्याला बनवता येते. तर ही जी शस्त्रक्रिया आहे याच्यासाठी जे तंत्रज्ञान लागतं, ज्यासाठी पहिले आपल्याला सगळ्यांना माहिती होतं की असं काही मोठी गोष्ट असली की आपल्याला नागपूरच्या दवाखान्यात जावं लागेल, पुण्याच्या डॉक्टरांना दाखवावं लागेल, ते सुद्धा आता आपल्याला यवतमाळमध्ये आपण अवेलेबल केलेलं आहे. आता आम्ही गेल्या 7 ते 8 वर्षापासून जेव्हा यवतमाळमध्ये काम करतो आहे, आमच्याकडे दुर्बीणच्या शस्त्रक्रिया आणि सांध्यांच्या शस्त्रक्रिया या प्रचंड प्रमाणात वाढल्या. सुरुवातीच्या काळामध्ये थोडं अवघड होतं. मी सुद्धा यवतमाळमध्ये आल्यानंतर मला सेट होण्यासाठी वेळ लागला, कारण ऑब्व्हियसली लोकांना याबद्दल माहिती मिळणं आणि ती माहिती मिळाल्यानंतर त्यांचा येऊन सर्जनवर विश्वास ठेवणं याला वेळ लागतो आणि हा वेळ प्रत्येकासाठी लागू आहे, प्रत्येक सर्जनला लागू आहे. आणि तो सुद्धा मला मध्यंतरी कोरोना काळामध्ये 1 ते 2 वर्ष सगळ्यांनाच माहिती आहे ज्या प्रकारे सगळीकडे शांतता पसरली होती, तशीच वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा शांतता पसरली होती. आणि त्या शांततेच्या नंतर सुद्धा परत लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून परत आमच्याकडे या सगळ्या शस्त्रक्रियांसाठी लोक येतात आणि ते लोक समाधानी आहेत, म्हणूनच ते त्यांना, त्यांच्या मित्र परिवाराला, संबंधित लोकांना ते आमच्याकडे परत पाठवतात. बरोबर सर, आता जे काही तुम्ही सांगितलेलं आहे की सगळ्याच गोष्टी आता एकाच छताखाली लोकांना मिळणार आहेत. महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हेही त्यासाठी प्लॅनिंग करते आहे आणि इथनं कुठेही लोकांना जाण्याची गरज भासणार नाही. नागपूर वगैरे इथे सगळ्या काही सुविधा लोकांना तुम्ही देण्याचा जो मानस आहे तो स्वीकारलेला आहे. तर आजचा जो आपला जो विषय आहे, जे काही सांधेदुखी, जॉईंट रिप्लेसमेंट, आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाकडे आता आपण वळूयात.
मला सांगाल की सांधे दुखणे हा कुठल्या एज ग्रुप मध्ये होऊ शकतो किंवा कुठल्या एज ग्रुप मध्ये आपल्याला जाणवत असतो? कुठलं एज आता आपण म्हणू शकतो की सांधे दुखण्यामध्ये हे एज प्रभावित आहे? काय सांगाल? बघा, जसं सांधे दुखण्याचा आजार हा कुठल्याही वयोगटामध्ये होऊ शकतो, हे बरोबर आहे. लहान मुलांमध्ये म्हणजे आपण 3 वयोगट जर ठरवले की लहान मुलांमध्ये 20 वर्षाच्या खालचे, 20 ते 45चा वयोगट ज्याला आपण ऍक्टिव्ह लाईफ म्हणतो, आणि 45-50च्या नंतरचं जे लाईफ आहे ज्याला आपण ओल्ड एज म्हणतो. आता असं आहे की जर यंग एज मध्ये जर होत असेल तर त्याच्या आजाराचे कारण वेगळी असतात. यंग एज म्हणजे तुमच्याकडे 16 वर्षाचा मुलगा आहे, तो गुडघ्यावर सुजन आहे आणि त्याला खूप ताप येतो, तर याला हे युजली इन्फेक्शन किंवा रिॲक्टिव्ह आर्थरायटिस अशा 2-3 प्रकारचे वेगवेगळे आजार असतात, ज्याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा सांधे दुखण्याचं प्रमाण दिसतं. दुसरा वयोगट आपण 20 ते 45चा जर पकडला तर त्या वयोगटामध्ये ऍक्टिव्ह लाईफ आपण जगत असतो. जसं की सगळेजण आपापलं जे काही काम आहे, कोणाचं हेवी काम आहे, कोणाचं लाईट वर्क आहे, कोणाचा टेबल जॉब आहे, तरी सुद्धा सांधेदुखीचा त्रास आपल्याला बघायला मिळतो. याची काही कारण आहेत. जसं स्पेसिफिकली आपण बघायला गेलो तर जे लोक जास्त फ्लोअर ऍक्टिव्हिटी म्हणजे खाली बसून काम करतात, जसे की आपले लेबर, त्यानंतर लेबर वर्ग झाला, त्यानंतर तुमचे स्टँडिंग वर्क जॉब करणारे जसे स्ट्रीट वेंडर्स आहेत किंवा कुठलेही दुसरे काम करणारे ज्यांचं दिवसभर उभं राहून शॉपकीपर आहेत किंवा ट्रॅफिक पोलीस आहेत किंवा कुठलेही पोलीस आहेत, नॉर्मल पोलीस सुद्धा ज्यांच्या दिवसभर स्टँडिंग ड्युटीज असतात, यांना सुद्धा सांधेदुखीचा त्रास कमी वयामध्ये सुरू होतो. स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सांधेदुखीच्या त्रासाची कारण काही वेगळी असू शकतात. आपल्याला सगळ्यांना माहितीये की स्त्रिया ज्या आहेत त्या घरगुती कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं मॅक्झिमम काम हे खाली बसून करणे, जसं की भाजी कापणे आहे, तुमचं फ्लोअर ऍक्टिव्हिटी आहे, तुम्हाला पुसणे आहे, भांडी घासणे, ज्या नॉर्मल स्त्रिया आपापल्या घरी करतात त्यांच्या जॉईंटवर प्रेशर त्याच्यामुळे जास्त येतं आणि स्त्रियांमध्ये सांधेदुखीचा त्रास हा जास्त बघितला जातो कम्पेअर्ड टू द मेल्स. मेल्सला होणारी कारण म्हणजे मेल्सला जर काही स्पोर्ट्स इंजुरी असेल, काही ट्रॉमॅटिक इंजुरी असेल, जर त्यांच्या जॉब प्रोफेशनमुळे जर त्यांच्या जॉईंटवर लोड येत असेल तर दिसतो. याच्या व्यतिरिक्त काही लोकांना पारिवारिक सुद्धा असू शकतं, ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो. अनुवंशिकतेमध्ये सुद्धा आपल्याला सांधेदुखी, जसं माझ्या वडिलांना असेल तर मला दिसेल, माझ्या मोठ्या भावांना असेल तर मला दिसेल, अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला सांधेदुखीचे त्रास लोकांना बघायला मिळतात. आणि नंतरचा वयोगट म्हणजे हा 45-50 प्लस, जे आपले एक थोडं आपण असं म्हणूया की आपला रिटायर्ड एज कडे आपण जसं वळतो आहे, तर मग एज रिलेटेड चेंजेस म्हणजे सांध्यामध्ये प्रत्येक सांध्याला देवाने काय केलंय की वरून हाडाला कव्हर दिलाय, ज्याला आपण गादी म्हणतो. कॉमनली त्याला आपण गादी म्हणून संबोधतो. लोक म्हणतात की त्याची गादी घासली, गाद्या झिजल्या. याचं रिझन आहे की ती जी गादी आहे ती नारळासारखी शुभ्र पांढरी असते, जी हाडावर एक रबराचं कव्हर सारखं देवाने आपल्याला दिलेलं आहे. ते हळूहळू घासत जाते. झीज होणं हे एक नॅचरल प्रोसेस आहे आणि ती हळूहळू होत जात एक दिवस असा येतो की ती गादी पूर्णपणे झिजून जातं आणि खाली असलेलं हाड उघडं पडतं आणि उघड्या पडलेल्या हाडांचा एकमेकांवर घर्षणामुळे आपल्याला सांधेदुखीचा त्रास होतो. हा त्रास एका वयानंतर स्पेसिफिकली 50 प्लस मध्ये हा कॉमनली बघायला मिळतो. भारतीय लोकांमध्ये 2 गोष्टींची एक काय म्हणूया आपण की एक पहिलेपासूनच सवय आहे. एक तर प्रत्येक काम खाली बसून करणे, आपल्या इथे असलेला मॅक्झिमम जो रिलॅक्समेंट पाहिजे असते. सगळी कामं खाली बसून, जसं जेवण खाली बसून करायचं आहे, कुठली घरगुती कामाची की खाली बसायचं, इव्हन गप्पा मारायच्या तरी खाली बसायचं आहे. तर या गोष्टींमुळे काय होतं की आपल्या जॉईंटवर किती वेळ लोड येतो. पंक्तीचा प्रकार आता बंद झालाय, पण पंक्तीच्या पहिले असायच्या जेवण सुद्धा लोक खाली बसून करायचे. आता मॉडिफिकेशन आलेत, डायनिंग टेबल्स आलेत, सगळ्या गोष्टी आल्या. तर जॉईंट वरचा लोड. आणि दुसरं म्हणजे इंडियन टॉयलेट, हा आपण लहानपणापासून सगळ्याच लोकांनी युज केलाय, त्याच्यामुळे जॉईंट वरचं प्रेशर सुद्धा त्याच्यामुळे वाढतं आणि हे सुद्धा एक कारण आहे. त्यानंतर पायऱ्या चढणे उतरणे, या कारणांमुळे काय होतं की जॉईंट वरचं प्रेशर वाढलं की गादीची झीज वाढते आणि आपलं दुखणं वाढतं. बरोबर, असं सगळे कारण याच्यामध्ये आपल्याला बघितलं जातं. सरांनी आता सांगितलेलं आहे कुठल्या एज ग्रुप मध्ये आपल्याला हे सगळे त्रास जाणवत असतात आणि जे काही आपली काम करण्याची पद्धत असते, आपले जे जॉब असतात, तर त्यावरतीवर आपले सांधे दुखणे हे निर्भर करते. तर सरांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, आपली काम करण्याची पद्धत ही योग्य असायला पाहिजे. जे काही आपण गोष्टी बघत आहोत, प्रत्येक गोष्ट आपल्याला रिलॅक्समेंट पाहिजेत असते, बसून आपल्याला काम करण्याची सवय असते, तर ती कुठेतरी आपण चेंज करायला पाहिजे. सर, जे काही आता माझा पुढचा प्रश्न आहे, आता सांधेदुखी
का बरं होतंय, कुठल्या एज ग्रुपमध्ये होते ते तर तुम्ही सांगितलेलंच आहे. पण सांधेदुखी होऊच नये, हे सगळं होऊच नाही यासाठी आपण काय करायला पाहिजे, काय विशेष काळजी घ्यायला पाहिजे मी म्हणेल, काय सांगा? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सगळ्यांना याचा फायदा होऊ शकतो. सामान्य माणूस विचार करतो की मला पुढे जाऊन हे झालं नाही पाहिजे. बरोबर. मग याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काही बदल घडवून आणावा लागेल. म्हणजे याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणू. बेसिकली काय आहे की आपण आपल्या फ्लोअर ऍक्टिव्हिटीज खाली बसणे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. शक्यतोवर जर तुमचं काम खुर्चीवर बसून, पलंगावर बसून, सोफ्यावर बसून होत असेल तर तुम्ही खाली बसणं टाळा. दुसरी गोष्ट, पायऱ्या चढणे उतरणे किंवा हेवी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी लेट एजेस मध्ये करू नका. जसं तुम्ही एकदा 40 क्रॉस झाले, तुमच्या शारीरिक स्थितीनुसारच तुम्ही स्पोर्ट किंवा कुठल्याही गोष्टींचा उपयोग घ्या. जर तुम्हाला यंग एज मध्ये आहात आणि काही इंजुरी झाली तर त्याला रिलेटेड प्रिकॉशन तुम्ही घ्या. पायऱ्या चढणं उतरणं शक्यतोवर जर अनावश्यक असेल तर तुम्ही करू नका. आणि तिसरी गोष्ट, इंडियन टॉयलेटच्या ऐवजी जर वेस्टर्न कमोड तुम्ही युज केलं तर जॉईंट वरचं प्रेशर आपण रिड्यूस करू शकतो. जर तुमच्या जॉबमुळे तुम्हाला खूप जास्त वेळ उभं राहावं लागतं तर कुठेतरी अर्धा एक तासानंतर थोडं मध्ये 10 ते 15 मिनिटाचा सिटिंग ब्रेक घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही बसायला पाहिजे. म्हणजे कंटिन्युअस जॉईंटवर जे प्रेशर आहे ते डेव्हलप होऊ देऊ नका. या काही गोष्टी सोबतच आहारामध्ये तुमच्या कॅल्शियमची वाढ असायला पाहिजे, प्रोटीन्स तुम्ही घ्यायला पाहिजे. तुम्ही व्हेजिटेरियन आहात, नॉन व्हेजिटेरियन आहात, तुम्ही आपापल्या हिशोबाने तुम्ही प्रोटीन्स आणि कॅल्शियमचं प्रमाण वाढवू शकता. आणि संबंधित जर तुम्हाला काही छोटा मोठा सांध्यांचा आजार असेल तर तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता. तर हे सगळे बदलाव जर आपण आपल्या दिनचर्येमध्ये आणले तर खरंच आपल्याला सांधेदुखीचा हा त्रास आहे जो पुढे चालून जाणवणार नाही. सर, आता मला खूप महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतोय की सगळं झालंय, आता आपण बोलून झालोय की नेमकं काय करायला पाहिजे सांधेदुखी न व्हावी यासाठी, किंवा मग कुठल्या एज ग्रुपमध्ये व्हायला होत असतं. पण मेन म्हणजे ज्यांना सांधेदुखी झालेली आहे, ऑलरेडी लेट स्टेज मध्ये आहे, खूप जास्त आता त्रास जाणवतो आहे, तेव्हा मग काय करायला पाहिजे अशा पर्सननी? अनेक असे जे दर्शक आहेत आपल्याला बघत आहेत, अनेक असे लोक बघत आहेत, काय सांगाल यांना? बघा, सांधेदुखी एकदा जर आपल्याला निदान आपल्याला कळलंय की आपल्याला सांधेदुखी कशामुळे झाली आहे, पहिले तर निदानामध्ये आपल्याला पूर्ण विचार करायला पाहिजे की ही सांधेदुखी नेमकी कुठल्या प्रकारची आहे. आपल्या डॉक्टरांना दाखवून आपण याच्याबद्दल असलेली काही इन्व्हेस्टिगेशन्स, म्हणजे ज्याला आपण तपासण्या म्हणू, त्या तपासण्या आपण करायला पाहिजे. जसं की आपण एक एक्सरे काढून बघायला पाहिजे, जी बेसिक गोष्ट आहे. याच्यामध्ये सांध्यामधला जॉईंट स्पेस किती बाकी आहे, त्या सांध्यामध्ये गादी किती बाकी आहे याचा अंदाज आपल्याला त्या एक्सरे वरून येतो. ज्या लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये, ज्याला आपण ग्रेडिंग मेडिकल सायन्सेस मध्ये केलेलं आहे, ज्याला ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 असं त्यांनी एक टप्पेवारीने त्यांना जसा सांधेदुखीचा त्रास वाढत जातो असे 4 टप्पे दिलेले आहेत. तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला सांधेदुखी निदानास आली आहे तर आपल्याला त्यांना प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे ज्या बेसिक ट्रीटमेंट आहेत त्या घेऊन आपल्याला सांधेदुखीचा आजार बरा करता येतो. ज्या लोकांना लेट स्टेज मध्ये आपल्याला आपल्या डॉक्टरांकडे जात आहेत आणि त्यांना दिसतंय की आता जॉईंट पूर्णपणे खराब झालाय, याच्यामध्ये गादीचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी झालंय आणि सांध्यामध्ये हाडांवर हाड घासणं हे प्रमाण वाढलंय, तर अशासाठी आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाल्या ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. याच्यामध्ये सांध्याचा असलेला जो आकार आहे, जो तुमचा नॅचरल आणि नेटिव्ह जसा देवानी दिलेला आहे तशाच प्रकारचा सांधा तो आपल्याला तिथे बसवता येतो. याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो. याच्यासाठी आपण गुडघ्यामध्ये सुद्धा हे ऑपरेशन होतं, हिप जॉईंट मध्ये सुद्धा होतं आणि शोल्डर जॉईंट मध्ये सुद्धा होतं आणि इव्हन एल्बो जॉईंट मध्ये सुद्धा होतं. आणि ह्या सांधेच्या ऑपरेशनचं पण एक क्रायटेरिया असतो. ज्या लोकांना अतिशय जास्त वेदनादायक सांधेदुखी आहे त्यांनाच हा फक्त ऑपरेशन करण्याचा सल्ला आम्ही देतो. ज्यांना वेदना सहन होण्यासारखे आहे त्यांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडवून, काही मेडिसिन्स घेऊन काही बदल असे करायचे की आपल्याला या गोष्टी टाळून आपल्याला जर सांधेदुखी कमी करता असेल तर आपण त्यांचा सल्ला त्यांना देतो. पण लेट स्टेजेस मध्ये युजली या सगळ्या गोष्टी वर्क करत नाही किंवा पेशंटला त्याचा फायदा होत नाही. या स्टेजमध्ये आपण त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटचा आपण सल्ला देतो. सांधेदुखी ही एक अतिशय सक्सेसफुल प्रक्रिया आहे. आणि एक चांगली गोष्ट सांगायची अशी की नी जॉईंट रिप्लेसमेंट हे एका इंडियन व्यक्तीने शोधून काढलाय. 1966 मध्ये इंडियामध्ये पहिल्यांदा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी झाली आणि ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आपल्या भारतीय डॉक्टरनी केलेली आहे आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज सुद्धा जगभरामध्ये भारत हा सगळ्यात मोठा जॉईंट रिप्लेसमेंटचा हब मानला जातो, कारण आपल्या इथे गुडघे दुखीसाठी
हिप जॉईंटसाठी आणि शोल्डरसाठी सगळ्यात जास्त जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज होतात. त्याचं कारणही आहे की आपल्या देशामध्ये लेट स्टेजेस मध्ये आर्थरायटिसचं डायग्नोसिस होतं. बरोबर. सुरुवातीच्या काळामध्ये साहजिकच आहे, आपण सगळेजण सहन होतं तोपर्यंत सहन करा हा एक प्रत्येकामध्येच असतो. आणि लेट स्टेज मध्ये आपण त्याला जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि जेव्हा काही पर्याय उरत नाही तेव्हा आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला सांधेदुखी संपूर्णपणे बंद करता येते आणि 20 ते 25 वर्ष पुढे भविष्यामध्ये ते सांध्याची पुढे लाईफ असते. म्हणून तुम्ही 20 ते 25 वर्ष तुम्ही ऍक्टिव्ह लाईफ विदाउट पेन जगू शकता. याच्या मागचा मोठो एकच आहे, पेनलेस आणि मोबाईल लाईफ जगणे. म्हणजे आपल्याला वेदना रहित आणि ऍक्टिव्ह जीवन जगता येईल यासाठी ही सांधे रिप्लेसमेंटची प्रक्रिया आहे. बरोबर सर, तुम्ही जे सांगितले जॉईंट रिप्लेसमेंट झालं किंवा नी जॉईंट रिप्लेसमेंट झालं, या सगळ्या ऍडव्हान्स गोष्टी आलेल्या आहेत. भरपूर लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत. पण अलीकडे अशी पण काही लोकांची धारणा बघायला मिळते की त्यांना काही गैरसमज आहेत. नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर आपल्याला पुढे हा त्रास जाणवेल किंवा मग हे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तर या लोकांचे गैरसमज तुम्ही यावेळेला कसे दूर कराल? माझी सगळ्या सांधेदुखी असणाऱ्या प्रत्येक पेशंटला विनंती आहे की तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या तज्ञ डॉक्टरांना त्याविषयी भेटा. तुमच्या मनात असलेले जे काही प्रश्न आहेत त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारा. सांधेदुखी एक उत्तम प्रक्रिया आहे आणि या सांधेदुखीच्या प्रक्रियेमुळे हजारो लाखो लोकांना आतापर्यंत भरपूर फायदा झालाय. 20-20 वर्ष 25-25 वर्ष ती लोक जगतायत. असं नाही की आजच आपण ही नवीन टेक्नॉलॉजी आणि आपण सुरुवातीला करतोय. मी स्वतः 15 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतो. सांधेदुखीचे बरेच पेशंट आम्ही रिप्लेसमेंट मध्ये कन्वर्ट झालेले, बरेच पेशंट आमच्याकडे येऊन त्यांचे आनंददायी सुखद अनुभव आम्हाला सांगतात की सर मला पहिले चालता येत नव्हतं आणि आता मी नॉर्मल चालू फिरू शकतो, मी गाडी चालवू शकतो, मी प्रवास करू शकतो, ज्या गोष्टी मी पहिले एकटा करू शकत नव्हतो. माझं जे जीवनमान पहिले वाईट झालं होतं, मी स्वतः एकटा उठून पाणी सुद्धा घरात घ्यायला जाऊ शकत नव्हतो, तो आज ऍक्टिव्ह लाईफ जगतोय. हा, मी असं म्हणणार नाही 1% लोकांमध्ये कदाचित वाईट अनुभव असू शकतो. तो प्रत्येकच सर्जरीमध्ये 1% ड्रॉबॅक असतो आणि त्याच्यासाठी नुसतं ते सर्जरी किंवा सर्जन डिपेंडंट राहत नाही. त्या पेशंटचे स्वतः असलेले बाकीचे आजार सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतात. जसं की आपण बघतो एखादा व्यक्ती जर हेवी डायबिटिक आहे तर त्याला आम्ही शक्यतोवर म्हणतो की बघा तुम्ही एवढे हेवी डायबिटिक असल्या कारणाने तुम्हाला जखमा भरण्याचा एक त्रास होऊ शकतो, ऑपरेशनच्या जखमा भरणे न भरणे, किंवा तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा इन्फेक्शनचा धोका असू शकतो. कारण परसिस्टंट हायपरग्लायसेमिया हे इन्फेक्शनसाठी प्रोन असतो, म्हणजे त्यांना त्याचं होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून अशा पेशंटमध्ये जेव्हा रिप्लेसमेंट करताना अति जास्त काळजी घेऊन आपण त्याच्यामध्ये त्यांना कन्वर्ट करतो. पण असं नाहीये की डायबेटिक व्यक्तीचं रिप्लेसमेंट होऊ शकत नाही, असं नाहीये, सगळ्यांचंच होऊ शकतं. पण त्याच्यासाठी प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यकता काळजी घेऊनच आपण करतो. माझी एवढीच विनंती आहे की अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. असं प्रत्येक जण म्हणतील की मग तर बघा की प्रत्येकच ऑपरेशन वाईट होईल, की त्यांनी असं केलं तर तसं होऊन जाईल, मी बेड रिडन होईल का, हा बेड रिडनच होईल का. पण 100 पैकी जर 95 लोक जर चांगले होत आहेत तर मग त्या गोष्टीला चांगलंच म्हटलं पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही जे सांगितलंय जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल, अलीकडे त्याचबरोबर अशी एक धारणा आहे की दुर्बिणीद्वारे जी शस्त्रक्रिया केली जाते त्याही बद्दल काही गैरसमज संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहेत. तुम्ही सुद्धा याची जे स्पेशलायझेशन तुमच्या मधनं झालेलं आहे, तर याबद्दल लोकांचे गैरसमज कशा प्रकारे यावेळेस दूर कराल? बघा, जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी या दोन्ही वेगळ्या ब्रांचेस आहेत. बेसिकली सांधा बदलणे ही ओपन शस्त्रक्रिया असते आणि आर्थ्रोस्कोपी दुर्बीणनी सांधा बदलला जात नाही. सांध्यामधली एखादी तुटलेली स्नायू, लिगामेंट, त्याच्यामध्ये असलेल्या गादी याचं रिपेअर किंवा रिकन्स्ट्रक्शन हे दुर्बीणनी करता येतं. सबंध सांधा म्हणतात आम्हाला लोक, सर तुमच्याकडे लेझरनी ऑपरेशन होतं का? जॉईंट रिप्लेसमेंट हे लेझर किंवा आर्थ्रोस्कोपीनी होत नाही. हा एक गैरसमज सामान्य माणसामध्ये असणं स्वाभाविक आहे, पण त्याला हेच माझं उत्तर आहे की सांधा रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंट रिप्लेसमेंट आणि दुर्बीणच्या शस्त्रक्रिया म्हणजे आर्थ्रोस्कोपी या दोन्ही वेगळ्या प्रोसिजर आहे. आता आर्थ्रोस्कोपी बद्दल मी तुम्हाला सांगतो. सांध्याच्या होणाऱ्या काही इंजुरीज, जसं की एखाद्या रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे, स्पोर्टमुळे, एखाद्या सेल्फ इन्फ्लिक्टेड पण असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःच पाय लचकून पडणं किंवा काही अशा याच्यामध्ये ज्या स्नायूंना, लिगामेंटला, गादीला झालेली इजा किंवा ती फाटणे किंवा ती पूर्णपणे डॅमेज होणे,
याला परत रिपेअर किंवा परत रिकन्स्ट्रक्शन म्हणजे परत तयार करणे हे दुर्बिणनी शक्य आहे. खांद्यामध्ये आणि नी जॉईंट मध्ये या शस्त्रक्रिया आपण करतो. हिप जॉईंट मध्ये सुद्धा त्याचं इंडिकेशन आहे, पण ते इन्फेक्शन आणि सायनोवायटिस रिलेटेड असतं. नी मध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये आणि खांद्यामध्ये ही फार कॉमन शस्त्रक्रिया आहे. ज्यांचे कोणी ऐकलं असेल तुम्ही त्यांची लिगामेंट तुटली, स्नायू फाटला, तर ते आपल्याला आर्थ्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणनी रिपेअर करता येतं आणि ती तुमची नॅचरल अनॅटॉमी मेंटेन करण्यासाठी आहे. म्हणजे जे देवाने दिलंय तसंच्या तसंच तुम्ही परत बनवू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही भविष्यामध्ये घेऊ शकता. बिलकुल, नक्कीच. आता खूप छान वाटलं सर तुमच्याशी चर्चा करत असताना. खूप छान माहिती सुद्धा तुम्ही यावेळेस आम्हाला दिलेली आहे वेगवेगळ्या विषयांवरती. पण अजूनही काही जे दर्शक आहेत यवतमाळ मधील जे काही लोक आहेत त्यांच्या मनामध्ये जे काही संभ्रम असतील किंवा तुम्ही नेमकं जे सांगितलं आहे की आपल्याला तेवढं नॉलेज नसतं, जे काही आपल्याला जे काही ट्रीटमेंट असते किंवा जे काही उपचार पद्धती असते त्याबद्दल आपल्याला तेवढं नॉलेज नसतं, तर या दर्शकांना तुम्ही यावेळेस जाता जाता काय मार्गदर्शन कराल, काय संदेश द्याल? माझं एवढंच या संबंध या पूर्णपणे इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट असं सांगेन की आपल्या सामान्य सगळ्या लोकांसाठी सांध्यांची काळजी घेण्यासाठी ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या, ज्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असं नाव दिलंय, स्वतःच्या जीवनशैलीमध्ये असे बदल घडवा की ज्यामुळे तुमच्या जॉईंट्स वरचा लोड कमी करता येईल. तुमच्या जॉब मध्ये, तुमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, तुमच्या खेळण्यामध्ये, स्पोर्ट्स मध्ये किंवा तुमच्या सांस्कृतिक कुठल्याही तुम्ही ऍक्टिव्हिटी करत असाल त्याच्यामध्ये जॉईंटवर प्रेशर येऊ नये यासाठी कंटिन्युअस उभं राहू नये, थोडा मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. जर तुम्ही तुमचा जर सिटिंग जॉब असेल, जसं सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, ऑफिसमध्ये डेस्क जॉब करणारे आपले गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, या लोकांना माझा एक सल्ला आहे की 1-2 तास काम केल्यानंतर एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडं फिरलं पाहिजे. मॉर्निंग वॉक तुमच्यासाठी सांध्यासाठी चांगला आहे, ज्याच्यामुळे सांधेदुखी कमी होते. ओल्ड एज मध्ये जेव्हा तुम्हाला सांधेदुखी आहे तर तुम्ही खाली बसणं टाळा, पायऱ्या चढणं उतरणं टाळा आणि इंडियन टॉयलेटचा यूज करू नका. तुम्हाला वेस्टर्न कमोडची सवय करून घ्या. या गोष्टींमुळे तुमच्या सांध्यांवर प्रेशर कमी होऊन सांधेदुखीचा त्रास आपल्याला अवॉइड करता येईल, जो आपल्याला फायदेशीर ठरेल. तर यावेळेस ज्या काही गोष्टी आता सरांनी सांगितल्या त्या नक्कीच आपण अंमलात आणायला पाहिजे. ज्या काही गोष्टी आपल्याला सगळ्या नाही पण जे काही आपल्याला चेंजेस आपल्या लाईफ मध्ये करता येत असेल तरी आपण जरूर करावे. सर, अनेक डॉक्टर्स आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. आपण एक IMA चे सेक्रेटरी म्हणून आहात यवतमाळ जिल्ह्याचे. त्यावेळेस या डॉक्टर्स लोकांना काय संदेश देऊ इच्छिता, जीएम न्यूजच्या माध्यमातून काय मार्गदर्शन करू इच्छिता? माझ्या सगळ्या डॉक्टर, माझ्या सहकारी, सिनियर्स, माझे मित्र आणि माझ्या सगळ्या कलिग्सला एवढीच विनंती आहे की आपण एक डॉक्टर म्हणून आपल्या असलेल्या समाजामध्ये आपण त्यांना कुठल्याही आजारावर जे काही हेल्पफुल मटेरियल आपण त्यांना देऊ शकू. जसं आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाचा जमाना आहे, लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत आज फक्त सोशल मीडियाचाच सगळीकडे यूज होतोय आणि याचाच प्रसार जास्त आहे. तर प्रसार माध्यम आता सोपी झाली आहेत. तर आपण काय गोष्टींमुळे आपण काही आजारांना टाळू शकतो की आपण सगळे डॉक्टर, सहकारी, मित्र मिळून आपण जनतेसाठी काहीतरी संदेश दिला पाहिजे. प्रत्येकाने याच्यामध्ये थोडं थोडं कॉन्ट्रीब्युट केलं तर आपल्या सगळ्या सामान्य जनतेला याचा फायदा होईल असा मला विश्वास आहे. थँक्यू सर, खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करत असताना. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सागरजी झोपाटे सर. आपण बघितलेलं आहे की सांधेदुखी, जॉईंट रिप्लेसमेंट व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया या सगळ्या टॉपिक वरती आज आपण चर्चा केलेली आहे. पण तरी देखील काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता. महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्यायची असेल तर खाली ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे. तरी सुद्धा नक्कीच तुम्ही महालक्ष्मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला जरूर भेट द्यावी. तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.